नमस्कार. बुकवाईज विथ अनिलमध्ये आपलं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की आपला सर्वात जवळचा मित्र कोण आहे? अनेकदा आपण दुसऱ्यांची नावं घेतो, पण आपला सर्वात जवळचा मित्र आपलं मन असतं. अगदी. पण हेच मन कधीकधी आपला सर्वात मोठा शत्रू सुद्धा बनतं. डॅन हॅरिस यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं. बरोबर, डॅन हे अमेरिकेचे प्रसिद्ध न्यूज अँकर होते, पण त्यांच्या डोक्यात सतत चालणाऱ्या विचारांचा गोंधळ त्यांना एका अशा वळणावर घेऊन गेला जिथे त्यांचं आयुष्य जगासमोर विस्कळीत झालं. चला तर मग पाहूया या संघर्षाचा पहिला भाग. आपल्या सगळ्यांच्या डोक्यात एक आवाज सतत सुरू असतो नाही का? तो आपल्याला सतत आठवण करून देत राहतो की आपण कुठे कमी पडतोय, अजून काय मिळवायचं बाकी आहे. हो. मला तर हा आवाज कधीकधी इतका मोठा वाटतो की शांत बसणं सुद्धा म्हणजे अशक्य होऊन जातं. आणि डॅन हॅरिस यांच्या आयुष्यात तर हाच आवाज एका मोठ्या वादळाचं कारण ठरलं. ते ABC न्यूजसारख्या एका मोठ्या वाहिनीचे अँकर होते. म्हणजे विचार करा, 9/11 नंतरच्या काळात अफगाणिस्तान, इराक अशा युद्धग्रस्त भागांमध्ये रिपोर्टिंग करणारा एक महत्वाकांक्षी पत्रकार. त्यांच्यासाठी यश म्हणजे काय म्हणतात त्याला, श्वास घेण्याइतकं गरजेचं होतं. पण मग ही यशाची भूक नेमकी आली कुठून? म्हणजे ही फक्त एक व्यावसायिक स्पर्धा होती की त्यामागे अजून काहीतरी खोलवर होतं? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या मते ही फक्त स्पर्धा नव्हती, तर एक प्रकारची एअर हंगर होती. एअर हंगर? हो, म्हणजे श्वासासाठी असलेली तडफड. त्यांना सतत वाटायचं की जर ते थांबले तर ते मागे पडतील. अच्छा. जर त्यांनी एखादी बातमी चुकवली तर त्यांचं अस्तित्वच संपून जाईल. आणि गंमत म्हणजे युद्धभूमीवरून परत आल्यानंतर त्यांना अँकर म्हणून बढती मिळाली, पण त्या यशाने त्यांना समाधान नाही दिलं. उलट त्यांची अतृप्ती अजून वाढली. हो, यालाच मानसशास्त्रात अरायव्हल फॅलसी म्हणतात. म्हणजे आगमन भ्रम. बरोबर. आपल्याला वाटते की एखादं ध्येय गाठल्यावर, जसं की प्रमोशन मिळाल्यावर आपल्याला कायमचं सुख मिळेल. पण खरं तर तसं होत नाही होत. तो आनंद तात्पुरता असतो आणि मग आपलं मन पुढच्या ध्येयाकडे धाव घेतं. डॅन याच चक्रात अडकले होते. अगदी. आणि त्यांच्या डोक्यात जो आवाज होता तो त्यांचा आंतरिक टीकाकार बनला होता. इनर क्रिटिक. हो, तो त्यांना सतत सांगायचा, तू अजूनही पुरेसा चांगला नाहीस, अरे तुझ्या सहकार्याला बघ, तो किती पुढे आहे. आणि ही खूप दमवणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही 24 तास स्वतःशीच एक युद्ध लढत आहात. बरोबर. रात्री झोपतानाही तेच. बातम्या, स्पर्धा या सगळ्यात वर्तमानात जगणंच राहून जातं. त्यांनी स्वतःचा कबूल केलंय की ते चांगल्या क्षणांचाही आनंद घेऊ शकत नव्हते, कारण मन सतत भविष्याच्या चिंतेत असायचं. त्यांनी स्वतःला एक अशा शर्यतीत ढकललं होतं जिथे अंतिम रेषाच नव्हती. त्यांना वाटायचं की हीच यशस्वी होण्याची किंमत आहे, ही बेचैनी, ही अस्वस्थता. पण खरं तर ते नकळतपणे स्वतःच्याच मनाचे कैदी बनले होते. हो, त्यांचं मन त्यांना पुढे ढकलत होतं, पण त्याच वेळी आतून पोखरत होतं. आणि हा संघर्ष लवकरच एका स्फोटाच्या रूपात जगासमोर येणार होता. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या मंचावर आहात, हजारो डोळे तुमच्याकडे बघतायत आणि अचानक तुमचा आवाजच जातो. बापरे. तुमचे शरीर तुमच्या नियंत्रणाबाहेर जातं. म्हणजे विचार करूनही अंगावर काटा येतो. आणि 2004 साली गुड मॉर्निंग अमेरिका या कार्यक्रमात डॅन हॅरिस यांच्यासोबत हे प्रत्यक्ष घडलं. ते बातम्या वाचत होते, लाखो लोक त्यांना बघत होते आणि नेहमीप्रमाणे त्यांचा आवाज एकदम आत्मविश्वासाने भरलेला होता. आणि अचानक एका वाक्याच्या मध्येच त्यांना श्वास घेता येईना. असं वाटलं जणू कोणीतरी त्यांची छाती आवळतोय. अरे देवा, म्हणजे नक्की काय झालं त्या क्षणी? त्यांचे शरीर अक्षरशः बंड करून उठलं होतं. छाती जोरजोरात धडधडू लागली, तळहाताला घाम फुटला, डोळ्यासमोर अंधारी. आणि तोंडातून शब्दच फुटेनासे झाले. ते वाक्याच्या मध्येच थांबले. लाईव्ह कॅमेरासमोर ते स्तब्ध गोठून उभे होते. ही कल्पनाच किती भयंकर आहे. लाईव्ह टीव्हीवर लाखो लोकांसमोर आपल्या शरीरावरचा ताबा सुटणं. त्यांच्या सहकार्याला रॉबिन रॉबर्ट्सला परिस्थितीचं गांभीर्य लगेच लक्षात आलं. तिने प्रसंगावधान राखून सूत्र आपल्या हातात घेतली. डॅन यांना तातडीने कॅमेरासमोरून बाजूला केलं. यालाच पॅनिक अटॅक म्हणतात, हो की नाही? हो. सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या शरीराची फाईट ऑर फ्लाईट प्रतिक्रिया असते. म्हणजे लढा किंवा पळा. जेव्हा आपल्यासमोर एखादा खरा धोका असतो तेव्हा आपले शरीर आपल्याला लढण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी तयार करतं. पण पॅनिक अटॅकमध्ये कोणताही वास्तविक धोका नसताना मेंदू शरीराला हे चुकीचे सिग्नल पाठवतो. म्हणजे डॅन यांच्या मेंदूसाठी बातमी वाचताना शब्द न आठवण्याची भीती ही एखाद्या वाघासमोर उभं राहण्याइतकीच खरी होती. अगदी बरोबर. अनेक वर्षांपासून आतल्या आत दाबून ठेवलेला तो स्ट्रेस,
ती चिंता. हो. त्या सगळ्याचा तो एक शारीरिक स्फोट होता. त्यांचं शरीर त्यांना ओरडून सांगत होतं की आता बास, मी हा ताण अजून सहन करू शकत नाही. ज्या यशाच्या शिखरासाठी ते आयुष्यभर धावले होते, त्याच शिखरावर त्यांचं मन आणि शरीर दोन्ही कोसळलं होतं. आणि ही घटना त्यांच्यासाठी फक्त एक लाजिरवाणी घटना नव्हती, तर एक धोक्याचा इशारा होता, एक वेकअप कॉल. आणि एवढ्या मोठ्या म्हणजे सार्वजनिक अपमानानंतर कोणीच खचून जाईल. साहजिक आहे. डॅन यांच्यासाठी तर हा त्यांच्या व्यावसायिक अस्तित्वावरचाच हल्ला होता. जो माणूस शब्दांवर जगतो त्याचाच आवाज बंद झाला होता. मग त्यांनी काय केलं? म्हणजे ऑब्व्हियसली काहीतरी उपाय शोधायला सुरुवात केली असेल. हो, केली. पण अनेकदा कसं होतं की आपण मूळ कारणावर काम करण्याऐवजी फक्त वरवरची मलमपट्टी करतो. बरोबर. वेदना कमी झाली म्हणजे समस्या सुटली असं आपल्याला वाटतं. डॅननेही नेमकी हीच चूक केली. हा पॅनिक अटॅक का आला, याचं मूळ कारण काय आहे याचा शोध घेण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या मनाला शांत करण्यासाठी किंवा खरं तर सुन्न करण्यासाठी चुकीचे मार्ग निवडले. त्यांनी नक्की काय करायला सुरुवात केली? त्यांनी सगळ्यात आधी त्यांनी स्वतःचे काही उपाय शोधून काढले. युद्धभूमीवर असताना त्यांनी काही पत्रकारांना ड्रग्ज घेताना पाहिलं होतं. त्यांना वाटलं की कदाचित हाच मार्ग त्यांच्या मनातील गोंधळ शांत करू शकेल. अरे. त्यांनी ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कोकेन आणि नंतर MDMA सारखे पार्टी ड्रग्ज. हे तर खूपच धोकादायक वळण होतं. म्हणजे त्यांना असं का वाटलं असेल की ज्या गोष्टी इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात त्या त्यांचं आयुष्य सुधारतील? कारण ते त्या आवाजापासून पळत होते. त्यांना वाटलं की या ड्रग्जमुळे त्यांच्या डोक्यात चाललेली विचारांची शर्यत थांबेल. ती सततची चिंता कमी होईल. तात्पुरता आराम मिळेल असं वाटलं असेल. हो. त्यांनी स्वतःला पार्ट्यांमध्ये गुंतवून घेतलं. सतत लोकांमध्ये राहून, धावपळीत राहून ते स्वतःच्या आतल्या आवाजाला टाळत होते. पण हे असं स्वतःपासून पळणं कधीच यशस्वी होत नाही. तुम्ही ज्या गोष्टीला दाबण्याचा प्रयत्न करता ती गोष्ट अजून जास्त ताकदीने वर येते. बरोबर. या ड्रग्जमुळे मेंदूतील डोपामाइन सारख्या रसायनांमध्ये तात्पुरता बदल होतो, ज्यामुळे आपल्याला आनंदी वाटतं. पण जेव्हा त्याचा प्रभाव उतरतो तेव्हा स्थिती आधीपेक्षाही वाईट होते. अगदी. याला न्यूरोकेमिकल क्रॅश म्हणतात. आणि यामुळे चिंता आणि नैराश्य अजून वाढतं. आणि डॅन यांच्यासोबत तेच झालं उलटच. या तात्पुरत्या उपायांमुळे त्यांची चिंता काही वेळापुरती कमी व्हायची, पण नंतर ती दुप्पट ताकदीने परत यायची. ड्रग्जमुळे त्यांना नैराश्य येऊ लागलं. म्हणजे ते एका दुष्टचक्रात अडकले. हो. ते एका अशा दुष्टचक्रात अडकले होते जिथे समस्येपेक्षा उपायच जास्त घातक ठरत होता. टीव्हीवरचा तो पॅनिक अटॅक डॅनसाठी एक मोठा इशारा होता. त्यांना समजलं की काहीतरी बदलणं गरजेचं आहे. पण जेव्हा त्यांनी मेडिटेशन किंवा ध्यानाबद्दल ऐकलं तेव्हा त्यांचा त्यावर विश्वासच नव्हता. त्यांना वाटलं हे सगळं फालतू आहे. मग एका अशा व्यक्तीची भेट झाली ज्याने त्यांना ध्यानाचा एक असा पैलू सांगितला जो विज्ञानावर आधारित होता. ती व्यक्ती म्हणजे आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल खूप उत्सुकता आहे. द 1 मिनिट मॅनेजर. म्हणजे जवळपास 40 वर्षांपूर्वी लिहिलेलं साधं सोपं वाटणारं हे पुस्तक आजही इतकं प्रभावी का मानलं जातं? हो. आणि प्रश्न पडतो की खरंच फक्त एका मिनिटात मॅनेजर बनणं शक्य आहे का? बरोबर. तर या पुस्तकाची सुरुवात होते एका तरुण मुलाच्या गोष्टीने. तो एक आदर्श मॅनेजरच्या शोधात असतो. हो. आणि त्याच्या शोधात त्याला फक्त 2च प्रकारचे मॅनेजर दिसतात. एक म्हणजे असे जी खूप कठोर आहेत, फक्त निकालावर लक्ष देणारे. अगदी. त्यांच्या हाताखालची टीम प्रचंड तणावात असते, नाखुश असते, पण कंपनीचे आकडे मात्र चांगले असतात. म्हणजे एक प्रकारे ऑटोक्रॅटिक. आणि दुसरे याच्या अगदी उलट. हो. जे खूप मिळून मिसळून वागणारे, म्हणजे पार्टिसिपेटिव्ह. तिथे मग कर्मचारी तर खूप खुश असतात, वातावरण एकदम छान असतो, पण कंपनीची कामगिरी मात्र खालावलेली असते. आणि तो तरुण गोंधळून जातो. त्याला वाटतं की चांगला मॅनेजर होण्यासाठी या दोन्हीपैकी एकच निवडायचं का? एकतर लोकांना नाखुश ठेवून निकाल मिळवा किंवा लोकांना खुश ठेवून कंपनी तोट्यात घाला. बरोबर. याच निराशेत असताना त्याला एका खास मॅनेजरबद्दल कळतं, ज्याला लोक 1 मिनिट मॅनेजर म्हणतात. आणि गंमत म्हणजे या मॅनेजरची टीम खुशही असते आणि कंपनीला मिळणारे निकालही जबरदस्त असतात. आणि इथेच खरी उत्सुकता वाढते. हा मॅनेजर असं करतो तरी काय जे बाकीचे करू शकत नाहीत? तो हा समतोल कसा साधतो? चला तर मग या 1 मिनिट मॅनेजमेंटच्या 3 रहस्यांचा शोध घेऊया. पहिलं रहस्य काय आहे? पहिलं रहस्य आहे 1 मिनिट ध्येय. तो तरुण जेव्हा त्या मॅनेजरला भेटतो तेव्हा त्याला दिसतं की मॅनेजर फारसं काही करतच नाहीये. तो शांतपणे खिडकीबाहेर बघत असतो. आणि त्याच्या डेस्कवर एक पाटी असते. हो.
ज्यावर लिहिलेलं असतं, जे स्वतःबद्दल चांगला विचार करतात तेच उत्तम निकाल देऊ शकतात. हे वाक्य खूप महत्वाचं वाटतंय, पण याचा आणि ध्येयाचा काय संबंध? कारण बहुतेक कंपन्यांमध्ये ध्येय तर ठरवलेली असतात, मग अडचण कुठे येते? अडचण येते स्पष्टतेमध्ये. ते कसं आहे ना, अनेक कर्मचाऱ्यांना हेच माहीत नसतं की त्यांच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे. अच्छा. मॅनेजरला वाटतं की त्याने आपलं काम सांगितलं आहे आणि कर्मचाऱ्याला वाटतं की तो तेच करतोय जे सांगितलं आहे. पण दोघांच्या मनात कामाची व्याख्या वेगळीच असते. अगदी. यालाच अझम्पशनचा खेळ म्हणतात. मला वाटलं तुम्हाला हे हवंय आणि मला वाटलं तू ते करशील, यातच सगळा गोंधळ होतो. मग 1 मिनिट मॅनेजर हा गोंधळ कसा सोडवतो? तो एक खूप सोपं तंत्र वापरतो. प्रत्येक महत्वाच्या कामासाठी मॅनेजर आणि कर्मचारी एकत्र बसून एक ध्येय ठरवतात. एकत्र बसून? हो, आणि हे ध्येय 250 पेक्षा कमी शब्दांत, सोप्या भाषेत एका कागदावर लिहिलं जातं, जेणेकरून ते 1 मिनिटात वाचून होईल. फक्त 250 शब्द? म्हणजे यात अनावश्यक तपशील, जड शब्द असं काहीच नाही? काही नाही. फक्त काय करायचं आहे आणि चांगलं काम कसं दिसेल हे स्पष्ट लिहिलेलं असतं. अरे वा. आणि त्या कागदाच्या 2 प्रती बनवल्या जातात. एक मॅनेजरकडे, एक कर्मचाऱ्याकडे. त्यामुळे दोघांकडेही यशाची व्याख्या अगदी स्पष्ट असते. यात मिस्टर ट्रिनेलचं एक उदाहरण आहे, नाही का? हो, ते खूप समर्पक आहे. जेव्हा ते नवीन असतात तेव्हा ते मॅनेजरकडे एक समस्या घेऊन जातात. पण मला इथे एक प्रश्न आहे. हे प्रत्यक्षात कसं दिसतं? म्हणजे नवीन कर्मचाऱ्याला फक्त उपाय घेऊन ये असं सांगणं थोडं कठोर नाही का? तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि सुरुवातीला ट्रेनेल यांनाही तसंच वाटतं. मॅनेजर त्यांना म्हणतात, माझ्याकडे फक्त समस्या घेऊन येऊ नका. म्हणजे? जोपर्यंत तुम्ही त्यावर विचार करून एक संभाव्य उपाय शोधत नाही, तोपर्यंत माझ्याकडे येऊ नका, माझा आणि तुमचा वेळ वाया घालू नका. हे ऐकायला कठोर वाटतं. पण यामागचा उद्देश वेगळा आहे. अगदी. उद्देश आहे कर्मचाऱ्याला सक्षम बनवणं. मॅनेजरला त्यांना हे शिकवायचं आहे की फक्त समस्या ओळखणं हे तुमचं काम नाही. बरोबर. याने कंपनीत तक्रार करण्याची संस्कृती जाऊन उपाय शोधण्याची संस्कृती रुजते. मॅनेजरने त्यांना विचार करायला शिकवलं, फक्त आदेशाची वाट बघायला नाही. म्हणजे 1 मिनिट ध्येय फक्त काय करायचं हे नाही सांगत, तर कसं विचार करायचा हे सुद्धा शिकवतं. हो, आणि दिवसातून एकदा फक्त 1 मिनिटासाठी तो कागद बघायचा आणि स्वतःला विचारायचं की माझं सध्याचं वागणं माझ्या ध्येयाशी जुळतंय का? ही 1 मिनिटाची कृती दिवसभराच्या कामाला दिशा देते. अगदी. ठीक आहे, ध्येय तर स्पष्ट झालं. यामुळे कामाला योग्य दिशा मिळाली. पण फक्त ध्येय ठरवून लोक प्रेरित होतात का? म्हणजे चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळालं नाही तर ती ऊर्जा टिकून कशी राहणार? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. कारण ध्येय ठरवणं ही फक्त सुरुवात आहे. ते वर्तन टिकवून ठेवण्यासाठी जे लागतं ते आहे दुसरं रहस्य, 1 मिनिट कौतुक. आणि हे पारंपरिक मॅनेजमेंटच्या अगदी विरुद्ध आहे असं म्हणतात. हो, पूर्णपणे विरुद्ध. बहुतेक मॅनेजर नो न्यूज इज गुड न्यूज या तत्वावर चालतात. म्हणजे जोपर्यंत काही चूक होत नाही तोपर्यंत ते काहीच बोलत नाहीत. किंवा त्यांची नजर फक्त चुका शोधत असते. बरोबर. ते आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी चूक करताना पकडण्याच्या तयारीत असतात. पण 1 मिनिट मॅनेजर या उलट लोकांना काहीतरी योग्य करताना पकडतात. हे ऐकायला खूप छान वाटतंय. पण यामुळे कर्मचाऱ्यांना असं नाही का वाटणार की त्यांच्यावर सतत पाळत ठेवली जातीये? म्हणजे थोडं अस्वस्थ करणारं नाही का हे? हां, एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मिस्टर लेवी नावाच्या कर्मचाऱ्याला सुरुवातीला तसंच वाटतं. त्याला वाटतं की मॅनेजरला माझ्यावर विश्वास नाहीये. म्हणून तो सतत माझ्या कामात डोकावतोय. हो, पण नंतर त्याच्या लक्षात येतं की मॅनेजरचा उद्देश वेगळा आहे. तो त्याला चुकीचं काम करताना पकडण्यासाठी नाही, तर तो एखादं काम अचूक किंवा योग्य पद्धतीने करत असताना पकडण्याची संधी शोधत असतो. अगदी बरोबर. जेणेकरून त्याला त्याच क्षणी सकारात्मक प्रतिक्रिया देता येईल. विशेषतः जेव्हा एखादा कर्मचारी नवीन असतो किंवा नवीन काम शिकत असतो तेव्हा हे खूप प्रभावी ठरतं. अच्छा, म्हणजे ही पाळत नाही तर संधीचा शोध आहे. आणि हे कौतुक कसं केलं जातं? अगदी झटपट आणि स्पष्टपणे. ज्या क्षणी मॅनेजरला दिसतं की लेवीने एखादा निर्णय योग्य घेतला आहे, तो लगेच त्याच्याकडे जातो. तो 1 मिनिटासाठी थांबतो. त्याच्या डोळ्यात डोळे घालून स्पष्टपणे सांगतो की तुम्ही अमुक एक गोष्ट केलीत, ती अगदी बरोबर होती आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आणि मग तो क्षणभर शांत राहतो. हो, जेणेकरून त्या कर्मचाऱ्याला ते कौतुक अनुभवता येईल. आणि मग तो हलकेच त्याच्या पाठीवर थाप देतो किंवा हस्तांदोलन करतो.
हा छोटासा शारीरिक स्पर्श एक विश्वास निर्माण करतो. हो, की मॅनेजरला खरंच तुमची प्रगती हवी आहे. या उलट एक पद्धत असते ज्याला लीव्ह अलोन अँड झॅप म्हणतात. लीव्ह अलोन अँड झॅप म्हणजे काय? म्हणजे कर्मचाऱ्याला त्याच्या स्वतःच्या भरोशावर सोडून द्यायचं आणि जेव्हा त्याच्याकडून काही चूक होईल तेव्हा अचानक त्याला शिक्षा द्यायची, विजेचा शॉक दिल्यासारखं. बाप रे! यामुळे कर्मचारी सतत भीतीच्या छायेत काम करतो. त्याला कधीच कळत नाही की तो बरोबर करतोय की चूक. बरोबर. पण 1 मिनिट कौतुकामुळे कर्मचाऱ्याला लगेच कळतं की हे वागणं योग्य आहे आणि ते पुन्हा करायला हवं. आणि यातून आत्मविश्वास वाढतो. यामागे काही मानसशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच. याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतात. जेव्हा एखाद्या वर्तनानंतर लगेच सकारात्मक परिणाम मिळतो तेव्हा ते वर्तन पुन्हा करण्याची शक्यता वाढते. 1 मिनिट कौतुक हेच काम करतं. ठीक आहे, कौतुक करणं महत्वाचं आहे. पण जर एखाद्याकडून खरोखरच चूक झाली तर काय? नेहमीच सगळं बरोबर होणार नाही ना? चुका अटळ आहेत. मग अशा वेळी 1 मिनिट मॅनेजर काय करतो? तो फक्त कौतुकच करत बसतो का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच तिसरं आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक रहस्य येतं. 1 मिनिट चूक दाखवून देणे. ज्याला 1 मिनिट रिप्रिमँड म्हटलं आहे. हो. आणि याची पद्धत खूप वेगळी आहे. अनेक मॅनेजर इथे गणी सॅक म्हणजे गोणी पद्धत वापरतात. गोणी पद्धत. हा शब्दप्रयोग मनोरंजक आहे. याचा अर्थ काय? कल्पना करा की तुमच्याकडे एक गोणी आहे. जेव्हा एखादा कर्मचारी छोटीशी चूक करतो, तुम्ही काही बोलत नाही, पण ती चूक उचलून त्या गोणीत टाकून देता. अच्छा. तो दुसरी चूक करतो, तुम्ही तीही गोणीत टाकता. असं तुम्ही महिनोन चुका साठवत राहता. आणि मग एका दिवशी जेव्हा ती गोणी पूर्ण भरते तेव्हा ती पूर्ण गोणी त्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर रिकामी करायची. अगदी बरोबर. आणि मग तुम्ही एका छोट्या चुकीवरून 6 महिन्यांपूर्वीच्या चुकांचा पाढा वाचायला लागता. यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहतो, नाती खराब होतात. आणि कर्मचाऱ्याला कळतही नाही की नक्की कोणती चूक सुधारायची आहे. तो फक्त अपमानित होतो. हे मी अनेक ठिकाणी घडताना पाहिलं आहे. मग 1 मिनिट मॅनेजर यापेक्षा वेगळं काय करतो? तो चूक झाल्यावर ताबडतोब प्रतिक्रिया देतो. यात 2 स्पष्ट भाग आहेत, प्रत्येकी 30 सेकंदांचे. 30 सेकंदांचे? हो. चूक झाल्याचं लक्षात येताच तो त्या कर्मचाऱ्याला बोलावतो. पहिल्या 30 सेकंदात तो तथ्यांच्या आधारे स्पष्टपणे सांगतो की काय चुकलं आहे. आणि मग तो सांगतो की त्या चुकीमुळे त्याला म्हणजे मॅनेजरला कसं वाटलं. म्हणजे यामुळे मी निराश झालो आहे असं काहीतरी. हो, पण यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो त्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. तो त्याच्या वर्तनावर बोलतो. अगदी. आणि मग येतात पुढचे 30 सेकंद. इथे खरी कला आहे. यात तो काय करतो? दुसऱ्या 30 सेकंदात तो त्या व्यक्तीला आठवण करून देतो की तो त्याच्यावर किती विश्वास ठेवतो आणि तो किती सक्षम आहे. तो वर्तनाला व्यक्तीपासून वेगळं करतो. अच्छा, म्हणजे टीका वर्तनावर आहे, व्यक्तीवर नाही. हो. तो म्हणतो, तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलं नाही, पण मी तुम्हाला एक व्यक्ती म्हणून खूप मान देतो आणि तुमच्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. वा, म्हणजे आधी वर्तनावर स्पष्ट टीका आणि मग त्या व्यक्तीवर पुन्हा विश्वास दाखवणं. आणि मग तो विषय तिथे संपतो. तो मनात ठेवला जात नाही. यामुळे कर्मचाऱ्याला कळतं की त्याच्या एका चुकीमुळे त्याला पूर्णपणे नाकारलं गेलेलं नाही. टीका त्याच्या कामावर आहे, त्याच्या अस्तित्वावर नाही. आणि हे लगेच केल्यामुळे त्याचा परिणाम जास्त होतो. बरोबर. यामागे रिसन्सी इफेक्ट नावाचा मानसशास्त्रीय सिद्धांत आहे. चूक झाल्यावर लगेच प्रतिक्रिया दिल्याने कर्मचाऱ्याच्या मनात ती घटना आणि त्याचा परिणाम यांची जोडणी पक्की होते. ही 3 रहस्य, देय, कौतुक आणि चूक दाखवणं, ऐकायला खूप सोपी वाटतात. पण ती इतकी प्रभावी का आहेत? या सगळ्याला एकत्र बांधणारं काही मूळ तत्व आहे का? हो आहे. आणि ते या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. ते तत्व म्हणजे गोल्स बिगिन बिहेवियर्स, कॉन्सिक्वेन्सेस मेंटेन बिहेवियर्स. ध्येय हे वर्तनाची सुरुवात असते आणि परिणामांमुळे वर्तन कायम राहतं. हे गाडीच्या स्टीरिंग व्हीलसारखं आहे. ते तुमच्या वर्तनाला योग्य दिशा देतं. हो. कर्मचाऱ्याला कळतं की कुठे जायचं आहे. म्हणजे ध्येयामुळे वर्तनाला सुरुवात मिळते आणि त्यानंतर येतात परिणाम. बरोबर. 1 मिनिट कौतुक हा एक सकारात्मक परिणाम आहे. जेव्हा चांगल्या कामासाठी कौतुक मिळतं तेव्हा ते वर्तन टिकून राहतं. ते गाडीच्या ॲक्सेलरेटरसारखं आहे. आणि 1 मिनिट चूक दाखवून देणे? तो एक नकारात्मक परिणाम आहे, जो चुकीच्या वर्तनाला थांबवतो. तो ब्रेकसारखा आहे, पण तो गाडीला इजा न पोचवता तिला फक्त पुन्हा योग्य मार्गावर आणतो. आणि हे सगळं एका मिनिटात, म्हणजे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परिणाम. ह्यामुळे मॅनेजरचाही वेळ वाचतो. हो. आणि मॅनेजरच्या डेस्कवर अजून एक वाक्य लिहिलेलं असतं,
माझ्या लोकांमध्ये गुंतवणूक केलेला 1 मिनिट हा माझा सर्वात उत्तम प्रकारे वापरलेला मिनिट आहे. कंपन्या तंत्रज्ञानावर करोडो रुपये खर्च करतात, पण त्यांच्या सर्वात मोठ्या मालमत्तेवर म्हणजे माणसांवर वेळ आणि ऊर्जा गुंतवायला विसरतात. तर या सगळ्यातून हे स्पष्ट होतं की एक प्रभावी मॅनेजर होण्यासाठी तासनतास बैठका घेण्याची किंवा क्लिष्ट योजना बनवण्याची गरज नाही. नाही, फक्त 1 मिनिटात स्पष्ट ध्येय ठरवून, 1 मिनिटात योग्य कामाचं कौतुक करून आणि 1 मिनिटात चूक झाल्यास सन्मानपूर्वक ती दाखवून देऊनही उत्तम निकाल मिळवता येतात. आणि ही संकल्पना फक्त ऑफिसपुरती मर्यादित नाहीये. अजिबात नाही. पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ही तत्त्व पालक आपल्या मुलांसोबत, शिक्षक विद्यार्थ्यांसोबत किंवा अगदी नात्यांमध्येही वापरू शकतात. खरंय. कारण स्पष्टता, प्रोत्साहन आणि आदराने दिलेला प्रतिसाद हे कोणत्याही यशस्वी मानवी संबंधांचे मूळ आधारस्तंभ आहेत. खरंच तुम्ही म्हणताय ते विचार करायला लावणार आहे. आजच्या काळात जिथे संवाद कमी आणि गैरसमज जास्त होतात, तिथे आपल्या रोजच्या नात्यांमध्ये जर आपण हे 1 मिनिट तत्व वापरलं, समोरच्या व्यक्तीकडून स्पष्ट अपेक्षा ठेवणं, त्यांच्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांचं मनमोकळेपणाने कौतुक करणं आणि चूक झाल्यास त्या व्यक्तीला न दुखावता फक्त त्याच्या वर्तनाबद्दल बोलणं, तर आपले संबंध कितीतरी अधिक सुदृढ आणि आनंदी होऊ शकतील, नाही का? हाईड द झेन म्हणजेच बाहेरून शांत आणि आतून अत्यंत सतर्क राहून आपलं काम करणं. यालाच वे ऑफ द वॉरियर म्हटलं जातं. वा, म्हणजे आपण पूर्ण ताकदीने काम करायचं, पण त्याच्या निकालाची किंवा फळाची चिंता करायची नाही. यामुळे कामाचा ताण येत नाही, उलट आनंद मिळतो. आणि हाच दृष्टिकोन, हीच फिलॉसॉफी मॅनेजमेंटच्या जगात आणण्याचा प्रयत्न केन ब्लँचार्ड आणि स्पेन्सर जॉन्सन यांनी त्यांच्या द 1 मिनिट मॅनेजर या पुस्तकातून केला आहे. हो, आणि आज आपण याच पुस्तकातल्या संकल्पनांवर जरा सविस्तर बोलणार आहोत. बरोबर, कारण या पुस्तकातून मिळणारं ज्ञान खूप सोपं वाटतं, पण ते खरंच आजच्या म्हणजे या गुंतागुंतीच्या कॉर्पोरेट जगात लागू होतं का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, मॅनेजमेंटच्या जगात साधारणपणे 2 टोकं दिसतात. हो. एका बाजूला आहेत ऑटोक्रॅटिक मॅनेजर, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड, फक्त टार्गेट, नफा, आकडेवारी. अगदी फक्त यावरच त्यांचं लक्ष असतं. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनी आर्थिकदृष्ट्या यशस्वी होतेही, पण तिथे काम करणारे लोक ते प्रचंड तणावाखाली असतात, असमाधानी असतात. एक प्रकारची भीतीची संस्कृती तयार होते. हो, लोक फक्त नोकरी टिकवण्यासाठी काम करतात, मनापासून नाही. आणि दुसऱ्या बाजूला आहेत पार्टिसिपेटिव्ह मॅनेजर्स. हे लोकांच्या भावनांचा, त्यांच्या सोयी गैरसोयीचा खूप विचार करतात. तिथे टीममध्ये वातावरण खूप खेळीमेळीचं असतं, लोक आनंदी असतात, पण अडचण ही आहे की अनेकदा अशा टीम्सची कामगिरी किंवा उत्पादकता तितकीशी चांगली नसते. म्हणजे एका बाजूला रिझल्ट आहे पण समाधान नाही, आणि दुसऱ्या बाजूला समाधान आहे पण रिझल्ट नाही. बरोबर. आणि 1 मिनिट मॅनेजर ह्या दोन्ही टोकांमधला एक सुवर्णमध्य साधण्याचा दावा करतो. अच्छा. त्यांच्या मते जे लोक स्वतःबद्दल चांगलं फील करतात तेच सर्वोत्तम निकाल देतात. म्हणजे पीपल हू फील गुड अबाउट देमसेल्व्स प्रोड्यूस गुड रिझल्ट्स. ही संकल्पना ऐकायला तर खूपच छान वाटते, पण लोकांना फक्त चांगलं फील करून सर्वोत्तम निकाल कसे मिळवता येतील? याच प्रश्नाचं उत्तर त्या पुस्तकातल्या 3 रहस्यांमध्ये दडलेलं आहे. चला, तर मग पहिल्या रहस्याकडे वळूया. 1 मिनिट गोल म्हणजे 1 मिनिट ध्येय. आता ध्येय निश्चित करणं ही काही नवीन गोष्ट नाही. मग यात 1 मिनिट काय आहे? यातला हा 1 मिनिट भागच खूप महत्वाचा आहे. बऱ्याच कंपन्यांमध्ये होतं काय की मॅनेजर आपला 80% वेळ कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यात आणि चुका सुधारण्यात घालवतात. हो. कारण फक्त 20% कर्मचाऱ्यांनाच नेमकं काय करायचं आहे हे माहीत असतं. अच्छा. 1 मिनिट ध्येय हे समीकरणच बदलतं. इथे मॅनेजर आणि कर्मचारी एकत्र बसून ध्येय ठरवतात. म्हणजे ही एक कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस आहे. अगदी. पण त्यातही काही नियम आहेत. प्रत्येक ध्येय हे 250 शब्दांपेक्षा कमी, म्हणजे 1 मिनिटात वाचता येईल इतकं सोपं आणि स्पष्ट असावं. ओके. ते एका कागदावर लिहून त्याची एक प्रत मॅनेजरकडे आणि एक कर्मचाऱ्याकडे असते. आणि याचा फायदा काय आहे? फायदा हा की दोघांनाही यशाची व्याख्या काय आहे यावर पूर्ण स्पष्टता येते. कर्मचारी दिवसभरात अनेकदा त्या कागदाकडे पाहून स्वतःच्या कामाचं मूल्यमापन करू शकतो. म्हणजे त्याला मॅनेजरला सतत विचारायची गरज पडत नाही. अजिबात नाही.
तो स्वतःचा बॉस बनतो एक प्रकारे. पण इथे एक धोका नाही का? म्हणजे विशेषतः क्रिएटिव्ह किंवा गुंतागुंतीच्या कामांमध्ये प्रत्येक ध्येय इतक्या सोप्या शब्दांत मांडणं शक्य आहे का? बरोबर आहे. हे एका प्रकारचं मायक्रो मॅनेजमेंट वाटू शकतं. हा एक उत्तम मुद्दा आहे. पण 1 मिनिट ध्येय हे कामाच्या कसं करायचं याबद्दल नाहीये, तर काय करायचं याबद्दल आहे. अच्छा, म्हणजे व्हॉट नॉट हाऊ. अगदी. ते कर्मचाऱ्याला काय साध्य करायचं आहे याचं स्पष्ट चित्र देतं. ते कसं साध्य करायचं याचं स्वातंत्र्य मात्र त्यालाच मिळतं. एखादं उदाहरण देता येईल का? हो, समजा एका सेल्सपर्सनचं ध्येय दिवसाला 50 कॉल्स करणे हे असू शकतं. हे एकदम स्पष्ट आहे की नाही? हो आहे. कौशल्य आहे. ध्येय स्पष्ट असल्यामुळे तो स्वतःच्या कामगिरीचं मूल्यमापन करू शकतो. आणि गरज पडल्यास स्वतःच्या कामाची दिशा बदलू शकतो. बरोबर. यामुळे तो अधिक सक्षम आणि जबाबदार बनतो. म्हणजे ध्येय हे दिशादर्शक आहे, तुरुंग नाही. अगदी बरोबर. ठीक आहे. एकदा ध्येय निश्चित झालं की कर्मचाऱ्याला कामाला सुरुवात करण्याची दिशा मिळते. पण त्याला त्या मार्गावर टिकवून कसं ठेवायचं, इथेच दुसरं रहस्य येतं. 1 मिनिट कौतुक. हो, आणि हे मानसशास्त्रातील एका मूलभूत तत्वावर आधारित आहे. सकारात्मक मजबूतीकरण म्हणजे पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. बहुतेक मॅनेजर्स नकळतपणे गॉटच्या वृत्तीने वागतात नाही का? अगदी. म्हणजे ते कर्मचारी चूक कधी करतो याची वाटच पाहत असतात आणि चूक झाल्यावर त्याला पकडतात. हो, पकडलं अशी भावना असते. पण 1 मिनिट मॅनेजर याच्या अगदी उलट करतो. तो कर्मचारी काहीतरी योग्य करताना त्याला पकडतो. कॅच देम डुईंग समथिंग राईट ही संकल्पना ही ऐकायला खूप चांगली वाटते, पण व्यवहारात हे कसं काम करतं? जेव्हा मॅनेजरला दिसतं की कर्मचाऱ्याने ध्येयानुसार योग्य काम केलं आहे किंवा एखादा चांगला निर्णय घेतला आहे, तेव्हा तो लगेच त्याच क्षणी त्या कर्मचाऱ्याकडे जातो. तो त्याला स्पष्टपणे सांगतो की त्याने काय चांगलं केलं आहे आणि त्यामुळे संस्थेला आणि स्वतः त्याला किती आनंद झाला आहे. ओके. त्यानंतर काही क्षण शांत राहून त्या चांगल्या भावनेला दोघांच्याही मनात मुरू दिलं जातं आणि शेवटी त्याला असंच चांगलं काम करत राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. पण मला एक शंका आहे. जर हे वारंवार आणि एका ठराविक पद्धतीने केलं गेलं तर ते बनावट किंवा दिखाऊ वाटू शकतं का? हो, नक्कीच वाटू शकतं. म्हणजे कर्मचाऱ्याला असं वाटू शकतं की मॅनेजर फक्त एक टेक्निक वापरत आहेत, त्याचं कौतुक प्रामाणिक नाहीये. आणि म्हणूनच प्रामाणिकपणा म्हणजे सिन्सेरिटी हा या तंत्राचा आत्मा आहे. कौतुक हे खरंच मनापासून आलेलं असावं. म्हणजे फक्त छान काम केलंस असं वरवरचं नसावं. नाही, अजिबात नाही. ते विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक असावं. उदाहरणार्थ, तुम्ही आज त्या ग्राहकाची समस्या ज्या प्रकारे हाताळली त्यामुळे आपला एक महत्त्वाचा क्लायंट टिकून राहिला हे पाहून मला खूप आनंद झाला. हो, हे जास्त प्रभावी वाटतंय. हो ना? आणि पुस्तकात असंही म्हटलंय की कधीकधी पाठीवर दिलेली आपुलकीची थाप किंवा हस्तांदोलन, एक मानवी स्पर्श. हो, हा मानवी स्पर्श या प्रक्रियेला अधिक प्रामाणिक बनवतो. म्हणजे ध्येय वर्तनाला सुरुवात करतं आणि कौतुक ते वर्तन टिकवून ठेवतं. अगदी. पण जगात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. चुका होणारच. नक्कीच. मग जेव्हा एखादा कर्मचारी चूक करतो तेव्हा काय करायचं? इथेच तिसरं आणि कदाचित सर्वात आव्हानात्मक रहस्य येतं. 1 मिनिट रिप्रिमांड. हो, किंवा चूक दाखवून देणे. आणि हे सर्वात जास्त कौशल्याने हाताळण्यासारखं तंत्र आहे. कसं काय? कारण अनेक कंपन्यांमध्ये चुका साठवून ठेवल्या जातात. मॅनेजर वर्षभर कर्मचाऱ्यांच्या चुकांची नोंद ठेवतो आणि मग वर्षाच्या शेवटी परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये त्या सगळ्या चुकांचा पाढा वाचतो. हो. आणि तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला आपण काय चुकलो होतो हे आठवतही नाही आणि तो लगेच बचावात्मक पवित्र्यात जातो. बरोबर. 1 मिनिट मॅनेजर याला पूर्णपणे छेद देतो. चूक झाल्यावर लगेच त्याच क्षणी त्यावर प्रतिक्रिया दिली जाते. पण ही प्रतिक्रिया देण्याची पद्धत खूपच वेगळी आहे असं मी ऐकलंय. खूप वेगळी. ही पद्धत 2 भागांमध्ये विभागलेली आहे, प्रत्येकी 30 सेकंदांची. अच्छा. पहिल्या 30 सेकंदात मॅनेजर त्या कर्मचाऱ्याला स्पष्टपणे सांगतो की त्याची चूक काय आहे. तो तथ्यांवर बोलतो, व्यक्तीवर नाही. फक्त फॅक्ट्स. हो. आणि त्या चुकीमुळे त्याला कसं वाटलं, निराशा, राग किंवा दुःख हेही तो प्रामाणिकपणे व्यक्त करतो. आणि मग त्यानंतर काही सेकंद शांत थांबतो. हा पॉज खूप महत्वाचा आहे. यामुळे कर्मचाऱ्याला आपल्या चुकीच्या परिणामांची जाणीव होते. आणि मग येतो दुसरा तितकाच महत्वाचा भाग. हो. पुढची 30 सेकंद. हो. पुढच्या 30 सेकंदात मॅनेजर त्या व्यक्तीला आठवण करून देतो की एक व्यक्ती म्हणून तो किती सक्षम आणि मौल्यवान आहे. म्हणजे तो म्हणतो, तुमची ही कृती चुकीची होती, पण एक व्यक्ती म्हणून मी तुमचा आदर करतो. मला तुमच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगत आहे. वा. म्हणजे हल्ला वर्तनावर होतो, व्यक्तीच्या चारित्र्यावर नाही. अगदी.
तुम्ही वाईट आहात असं न म्हणता तुमचं हे वर्तन अयोग्य होतं असं म्हटलं जातं. यामुळे कर्मचारी अपमानित झाल्यासारखं वाटून घेत नाही. बरोबर. त्याला कळतं की उद्देश त्याला खाली दाखवण्याचा नाही, तर त्याची चूक सुधारून त्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा आहे. त्यामुळे नात्यात कटुता येत नाही. पण ही पद्धत वापरण्यासाठी प्रचंड भावनिक बुद्धिमत्ता आणि आत्मनियंत्रण लागेल, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे जर मॅनेजरचा सूर किंवा देहबोली चुकीची असेल तर ते 30 सेकंदांचं आश्वासन पूर्णपणे वाया जाईल. कर्मचाऱ्याच्या मनात फक्त टीकाच घर करून राहील. तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे. ही तिन्ही रहस्यांमधली सर्वात अवघड आणि धोकादायक पायरी आहे. म्हणजे जर मॅनेजर स्वतः रागात असेल तर त्याने हे तंत्र वापरूच नाही. आधी स्वतः शांत व्हावं आणि मगच बोलावं. हे तंत्र म्हणजे राग काढण्याचं साधन नाही. तर वर्तनाला दिशा देण्याचे एक साधन आहे. अगदी. जर हे योग्य प्रकारे वापरलं तर कर्मचारी चुकांमधून शिकतो आणि भविष्यात त्या टाळतो. पण जर चुकलं तर ते कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास कायमचा नष्ट करू शकतं. म्हणजे या तिन्ही रहस्यांमागे एकच सूत्र काम करते, जे पुस्तकात दिलंय. गोल्स बिगिन बिहेवियर्स अँड कॉन्सिक्वेन्सेस मेंटेन बिहेवियर्स. अगदी बरोबर. 1 मिनिट ध्येय हे वर्तनाला सुरुवात करण्यासाठी एक स्पष्ट ट्रिगर देतं. ते कर्मचाऱ्याला योग्य मार्गावर आणतं. आणि 1 मिनिट कौतुक आणि 1 मिनिट चूक दाखवून देणं हे त्या वर्तनाचे परिणाम आहेत, कॉन्सिक्वेन्सेस. हो. कौतुक हा एक सकारात्मक परिणाम आहे, जो चांगलं वर्तन टिकवून ठेवतो आणि वाढवतो. आणि योग्य पद्धतीने दाखवलेली चूक हा एक नकारात्मक परिणाम आहे, जो चुकीचं वर्तन थांबवतो. हे एक संपूर्ण फीडबॅक लूप तयार करतं. परफेक्ट. याचा अर्थ असा होतो की प्रभावी व्यवस्थापनासाठी तासांतास चालणाऱ्या बैठकांची किंवा त्या किचकट वार्षिक मूल्यमापन प्रक्रियेची गरज नाहीये. उलट रोजच्या कामात गुंतवलेले हे छोटे छोटे मिनिट्स जास्त परिणामकारक ठरू शकतात. हो, कारण ते सातत्यपूर्ण आहेत आणि तात्काळ आहेत. इमिजिएट फीडबॅक. वार्षिक रिव्ह्यू हा खूप उशिरा दिलेला फीडबॅक असतो. तोपर्यंत खूप नुकसान झालेलं असतं. हो, खरंय. 1 मिनिट मॅनेजमेंट हे प्रोॲक्टिव्ह आहे. ते समस्या मोठी होण्याआधीच तिला हाताळतं आणि चांगल्या गोष्टींना लगेच प्रोत्साहन देतं. आणि यामुळे कर्मचाऱ्याला सतत आपण योग्य दिशेने जात आहोत की नाही याची खात्री वाटते. त्याचा गोंधळ आणि तणाव दोन्ही कमी होतो. बरोबर. आणि शेवटी हे सगळं पुन्हा त्याच मूळ संकल्पनेकडे येतं. हो. जे स्वतःबद्दल चांगला विचार करतात तेच उत्तम रिझल्ट देऊ शकतात. अगदी. स्पष्ट ध्येयामुळे कर्मचाऱ्याला यशाचा मार्ग दिसतो. कौतुकामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला आपल्या कामाचं महत्त्व कळतं. आणि सहानुभूतीने दाखवलेल्या चुकीमुळे त्याला कळतं की चुका करणं हे प्रक्रियेचा भाग आहे आणि त्यातून शिकून पुढे जाता येतं. आणि या तिन्ही गोष्टी मिळून एक असं वातावरण तयार करतात जिथे कर्मचारी सुरक्षित आणि सक्षम अनुभवतो. तो धोका पत्करायला किंवा नवीन प्रयोग करायला घाबरत नाही. कारण त्याला माहीत असतं की त्याच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाईल आणि चूक झाल्यास त्याला आधार दिला जाईल. अपमानित केलं जाणार नाही. आणि अशाच वातावरणात सर्वोत्तम कामगिरी घडू शकते. पण जाता जाता एक शेवटचा विचार. ही तत्त्व फक्त कामाच्या ठिकाणीच लागू होतात की वैयक्तिक आयुष्यातही? कारण पुस्तकात तसा उल्लेख आहे. हो, आहे. पण आपल्या जवळच्या माणसांसोबत म्हणजे कुटुंबासोबत 1 मिनिट रिप्रिमांड सारखं तंत्र वापरणं कितपत योग्य ठरेल? हां, खूपच गहन प्रश्न आहे. कारण नात्यांमध्ये भावना आणि अपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या असतात. बरोबर. त्यामुळे कोणत्याही मॅनेजमेंट तंत्राला तिथे थेट लागू करण्याऐवजी त्या मागचं तत्त्व समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे स्पष्ट संवाद, प्रामाणिक कौतुक आणि प्रेमळपणे चूक दाखवणं ही तत्त्व कदाचित प्रत्येक नात्याला अधिक मजबूत बनवू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि मनःशांती मिळवण्यासाठी बुकवाईज विथ अनिल या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.